तर हे बघा बोंबील आहेत बारीक बारीक. तर ह्याचं सुद्धा आता एक मी नवीन प्रकार बनवून दाखवते. बघा छोटे छोटे बोंबील आहेत. आता हे मी मिक्सरला लावते. तर हे बघा बारीक बोंबलाचा असा खिम्मा केला. ह्याची एक मी नवीन तुम्हाला रेसिपी दाखवत आहे. मस्त असं खिम्मा करून घेतला. बारीक बोंबलाला काही काटे असतात पण तेवढं काय लागत नाही. त्यामुळे मी अख्खीच बोंबील खिम्मा करून घेतली. हे बघा मस्त असा खिम्मा केला. आपल्याला ब्रेड क्रम लागणार आहे. हे 2 ब्रेडचे स्लाइस घेतले. तर हे बघा थोडा लिंबू थोडासा रस घेते पिळून. हे आपलं मिरची कोथिंबीर आणि लसूणचं वाटप ते टाकते ह्याच्यात. बोंबलाच्या ह्याच्यात टाकले. आणि आता हे 2 कांदे घेतलेत. आता आपण बारीक कांदे कापून घेऊया. तर हे बघा आपला कांदा बारीक करून घेतलाय. तो ह्याच्यात आपण टाकूया. लाल तिखट टाकूया त्याच्यात. सॉरी लाल तिखट बोलते मी. आपला आगरी मसाला, थोडा धना पावडर, हळद आणि थोडासा जिरा. आणि थोडा आपण याच्यात हे बघा मॅगी मसाला टाकूया. असं मस्त असं हे आपण मिक्स करून घेऊया. हे बघा बोंबील तुम्हाला दिसत असतील. बघा एक दोन असे अख्खे राहिलेत. समजलं पाहिजे ना बोंबलाचा आयटम आहे म्हणून. थोडा 1 चमच मैदा. आणि ब्रेड क्रम आहे. थोडासा याच्यात आपण ब्रेड क्रम टाकू. थोडासा हा ब्रेड क्रम टाकलाय आणि नंतरला ठेवलाय तो पण लागेल आपल्याला. हे सगळं ना आपण असं
मिक्स करून घेतलं. तर आता याचे आपण बॉल्स बनवू. बेसन थोड्या याच्यात ना आपण बेसन टाकूया. हे बघा, एकच चमचा घेते, 1 चमचा बेसन टाकले. हे बघा, याच्यात मीठ टाकूया. थोडंसं बॅटर चाटून बघितलं, तिखट झाले मस्त झणझणीत. तर बघा, बेसन घेतलंय, ह्याच्यात आपण मीठ टाकूया. आणि जसं बटाटे वड्याला आपण बॅटर बनवतो ना, तसं हे बनवून घेऊ मस्त असं. तर हे बघा, बेसनचं गोळ बनवले, त्याच्यात हे मी हे बॉल बनवलेले ना बोंबलाचे ते टाकले. आणि हे बघा, ब्रेड क्रम्ब मध्ये असे गोळवून, हे बघा, ब्रेड क्रम्ब मध्ये नाही गोलवलेत आणि डायरेक्ट टाकलेत ना तरी चालेल. आता नंतर मी डायरेक्टच टाकणार आहे. हे बघा, एकीकडे तेल ठेवलेत आपण, कारण ब्रेड क्रम्ब एवढाच आहे, तो पुरणार नाही. त्यानंतर मी डायरेक्टच टाकणार आहे. तर बघा, आता मी हे तेलात सोडते. मस्त असं तेलात सोडले. छान असे आपल्याला हे कुरकुरीत करून घ्यायचे. अर्धे मी ब्रेड क्रम्स मध्ये करणार आहे आणि अर्धे फक्त बेसन मध्ये घोळवणार आहे. बेसनचं बॅटर केले ना, त्याच्यात घोळवणार. बघा, आहे की नाही नवीन रेसिपी. बोंबील आपण पकोडे खाले, बोंबील काय ते वडे खाले असणार. तर आज हे आपले बोंबलाचे फुटबॉल. हे बघा, मस्त असे बॉलासारखे आकार दिलाय त्यांना. आणि आपण ह्याला आता नाव देऊया बोंबील फुटबॉल. हे बघा, मस्त असे गोल गोल. आणि कसं आपलं आतमधले बोंबील शिजायला टाइम नाही लागणार, कारण ते बारीक आहेत बोंबील, ते लगेच शिजले जाते. मस्त असे आपण हे कुरकुरीत. आता मी पलटी करते. थोडा गॅस मी मीडियम केलाय, कारण करपतील जास्त मोठा गॅस ठेवला तर. म्हणून मीडियम गॅसवर हे मी तळून घेते. हे बघा, मस्त असे
मस्त कुरकुरीत, वरून कुरकुरीत होतील, आतमध्ये मऊ होतील. कारण का बोंबील आहेत ना, ते बोंबलाला पाणी सुटते. बघा असे मस्त कुरकुरीत करून घेते. तर मैत्रिणींनो, कशी वाटली डिश जरूर कमेंटमध्ये सांगा की बोंबील फुटबॉल छान झालेत म्हणून. हे तुम्ही असेच खावा, चपातीबरोबर खावा, पावामध्ये टाकून खावा, तरी छान लागतील. पावामध्ये टाकून पण छान लागतील. पण आता माझ्याकडे पाव नाही आहेत, नाही तर तुम्हाला मी पावात दाखवले असते टाकून. आता माझ्याकडे पाव नाही आहेत. सोनू, ए सोनू, झोपली वाटते. आपल्याला त्या अमेझॉन वरनं मागव ना विकोचं टिश्यू पेपर. अमेझॉन वरनं ते टिश्यू पेपर मागव ना विकोचे. तर हे खराब होते, आपल्याला बाहेरला खूप लागतात. ते कसे पुसलं ना तर 100 वेळा वापरू शकतो. छान आहेत ते. कोणी कोणी टाकलेत ना व्हिडिओ मध्ये, मी बघितले. आपल्याला पण एक बंडल मागव विकोचं. तर याला आपल्याला टिश्यू पेपर खूप लागतात. तेव्हा ते बांबू पासून तयार झालेले आहेत. असं मी व्हिडिओ बघितले ना, त्याच्यात बघितले युट्यूब मध्ये. तर हे बघा मैत्रिणींनो, आपले बोंबील फुटबॉल रेडी आहेत. हे बघा, हे बघा, बघा आहेत की नाही मस्त. तर हे ब्रेड क्रमच्या ह्याच्यात घोळून केलेले होते, ब्रेड क्रम मध्ये. आणि आता दुसरे होत आहेत ना, ते फक्त बेसन पिठामध्ये. तर हे बघा, आपले हे बोंबील फुटबॉल रेडी आहेत. तर या लवकर लवकर खायला. मस्त रेसिपी झालेली आहे. तर ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी लवकर लवकर खायला या. आणि लाईक करा, सबस्क्राईब पण करा. हे बघा, तर हे बघा मस्त असे गरम गरम कुरकुरीत. आवाज ऐका का, कुरकुरीत खाताना आवाज येतो. हे बघा, येतोच आवाज. आणि छान झाले, टेस्टी. तुम्ही हे चपातीवर खा, पावामध्ये चटणी लावून खा, तर छान लागते. तर हे बघा गाईज, आपले बोंबील फुटबॉल रेडी झालेले आहेत. हे बघा मस्त खाऊन मी दाखवलं तुम्हाला कसा आवाज येत होता कुरकुरीत. तर या खायला. हे बघा मस्त रेडी झालेले आहेत आपली नॉनव्हेज बोंबील फुटबॉल.